सुप्रभात मंडळी, सकाळचे वाजलेले आहेत साधारण 4:15 आणि आता आपण परिक्रमेला सुरुवात करतोय। पुढचा प्रवास कसा असेल तो निश्चितच दाखवेल। मंडळी, परिक्रमा अखेर सुरू झालेली आहे आणि साधारण 1:30 वाजता आम्ही सुरुवात केली आहे। गर्दी फार जास्त दिसत नाही कारण पहाटे लवकर निघायला असल्या कारणाने, पण एक साधारण जर आपण 5-6च्या दरम्यान निघालो तर बऱ्यापैकी गर्दी लागते आणि छानपैकी निवांत आणि थंड वातावरण आहे पहाटेचा वेळ असल्या कारणाने। आता हा ॲक्च्युली आमचा दक्षिण तट आहे आणि त्यानंतर पलीकडे उत्तर तटावर जाणार आहोत। हळूहळू जसं उजळत जाईल तसं तुम्हाला मी आजूबाजूचा सिनारिओ निश्चितच दाखवण्याचा प्रयत्न करेन। मंडळी, परिक्रमा सुरू झालेली आहे। साधारण 200-500 मीटर आल्यानंतर इथे एका मंदिराची इथे थांबलो आहे, जिथे चहा वगैरे घेतात बाकीची मंडळी। पण सकाळी यावेळेस लवकर चालू केली असल्या कारणाने फार जास्त गर्दी जाणवत नाही आहे। खरं पाहता आज तर तसा रविवार आहे आणि रविवार असूनही गर्दी एवढी दिसत नाही आहे, पण एक साधारण 5-6 नंतर खूप मोठी गर्दी असते आणि काही लोकांच्या म्हणण्यानुसार आम्ही ज्यांना विचारलं ते म्हणाले की 3-3:30च्या दरम्यान खूप लोक गेली। त्यामुळे मधला वेळ आम्ही निवडला असल्या कारणाने तेवढ्या गर्दीला काही सामोरं जावं लागत नाही आहे। परिक्रमा करत करत आता कपिलेश्वर महादेव मंदिरापर्यंत पोचलो आहे। परिक्रमेच्या मार्गामध्ये अनेक मंदिरं आपल्याला बघायला मिळतात आणि या मंदिरांचं एक वेगळं स्थान या परिक्रमेमध्ये मांडलं जातं। त्यामुळे परिक्रमा करणारा परिक्रमार्थी किंवा जो भक्त भाविक आहे तो प्रत्येक मंदिरामध्ये नतमस्तक झाल्याखेरीज पुढे जात नाही, ही इथली खरी परंपरा आहे। परिक्रमा मार्गामध्ये आपल्याला अशा पद्धतीची सेवा करणारे अनेक लोक मिळतात, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थाचे स्टॉल असतील, चहा, कॉफी, लस्सी असे विविध स्टॉल इथे आपल्याला बघायला मिळतात आणि निस्वार्थ हेतूने हे सगळे सेवा करत असतात। आता नदीपात्रात खरं तर उतरलो आहे आणि दरवर्षीच्या तुलनेत आता इथे पूर्ण फेन्सिंग केलं आहे। नाहीतर दरवर्षी जनरली हे ओपन असतं, नदीपात्र ओपन असतं, पण नदीत कोणी जाऊ नये यासाठी फेन्सिंग केलेलं आहे। आता नदीपात्रातून चालत चालत पुढे जिथे क्रॉसिंग होतं, जिथे बोट मिळतात तिथपर्यंत सरळ सरळ नदीपात्रातूनच रस्ता आहे। आपण जवळपास या तटाच्या शेवटपर्यंत पोहोचत आलो आहे, कारण समोरच रामपुरा काय सर रामपुरा तट दिसू लागले आम्हाला आणि या बाजूला जिथून बोटीने आपल्याला आपण पलीकडे जातो तिथे वेटिंगसाठी एक मोठा डोम उभारला आहे, तो देखील समोर दिसतोय। त्याला नंदी घाट असं म्हणतात इकडच्या तटाला। तर ऑलमोस्ट आम्ही पोचत आलो आहे आणि अवघ्या 2 तासामध्ये एक 10 किलोमीटर चालत आलेलं आहे। ह्या बोटची तिकीट घेऊन आता आम्ही आलो आतमध्ये आणि गेल्या वर्षीच्या तुलनेत अत्यंत तुरळक गर्दी आहे, त्यामुळे झटपट लगेच बोट देखील वेटिंगला थांबलेले आहे। त्यामुळे फार जास्त वेळ लागणार नाही, अवघ्या 2 तासात आम्ही तर इथे या तटापर्यंत पोहोचलो। 9 किलोमीटरचं अंतर आणि बाकी पुढचं जे पलीकडे अंतर आहे जे काय आहे उर्वरित 11 किलोमीटर, तर
तुम्हाला दाखवतो. हे इकडे बोट स्टेशन आहे आणि अशा पद्धतीचे छोटे छोटे असे रूट्स बनवलेले आहेत त्या बोट स्टेशनपर्यंत जाण्यासाठी. आणि बोटमध्ये देखील आता बराचसा बदल झाला आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत. त्याला रूफ कवर आलेलं आहे पूर्ण. बोटमध्ये बसलो आहे. 50 रुपये प्रति माणसी तिकीट आहे या तटावरून त्या तटावर जाण्याकरता. आणि बोट अशी निघाली. फार जास्त अंतर नाही वगैरे, 1-2 मिनिटाचं अंतर आहे. समोरचं तट अगदी समोर दिसतं. तट पार करून आलो आहे. नंदी घाटावरून रामपुरा घाटावर आलो आहे. छान असा सूर्योदय झाला आहे आणि या सूर्योदयामध्ये चमकणारं नर्मदेचं पात्र हे खरंच खूप विलोभनीय दिसतंय. आता पुढचा प्रवास असाच इथून पुढे सुरू राहील. त्या तटावरून या तटावर आल्यानंतर वर थोडं चढून आलो, पायऱ्या चढून आलो की उजव्या बाजूला रणछोड मंदिर आपल्याला इथं दिसतं. श्रीकृष्णाचं गुजरातमधलं एक प्रसिद्ध नाव रणछोड या नावाने प्रसिद्ध असलेलं हे मंदिर अगदी नर्मदा तटावर आहे, रामपुरा तटावर. तर नित्याप्रमाणे इथे दर्शन घेतलं आणि आता पुढचा प्रवास आम्ही सुरू करतोय. परिक्रमा करत असताना विविध मंदिरांचा अनुभव आपण घेतच आहोत. पण या परिक्रमा मार्गात या इकडच्या पलीकडच्या तटावरती एक मंदिर आहे. इथे भगवान महादेव 2 रूपामध्ये आपल्याला इथे दिसतात. ते म्हणजे लोकेश्वर आणि धनेश्वर. समोरासमोर दोन्ही गर्भगृह आहेत आणि दोन्ही गर्भगृहात भगवान महादेव वेगवेगळ्या रूपामध्ये विराजित आहेत. या मंदिराचं दर्शन घेऊन मंदिरामध्ये आता निघालो पुढच्या प्रवासासाठी. मंडळी, तपोवन आश्रमामध्ये आता आलो आहे. परिक्रमेच्या मार्गामध्ये लागणारे हे आश्रम, असे अनेक आश्रम आपल्याला परिक्रमेच्या मार्गामध्ये लागतात. मुख्य परिक्रमेमध्ये अनेक अशाच आश्रमांचा फायदा जे परिक्रमावासी आहेत त्यांना होत असतो. त्यापैकी तपोवन आश्रम. आणि या परिक्रमेलाही प्रत्येक आश्रमाकडनं काही ना काहीतरी सेवा परिक्रमावासियांसाठी केली जाते. म्हणून मी काय म्हणतो की प्रत्येकाने किमान एकदा तरी या नर्मदा परिक्रमेचा अनुभव घेतला पाहिजे. ज्यांना मुख्य परिक्रमा शक्य नाही त्यांनी किमान उत्तरवाहिनी करावी आणि हा अनुभव निश्चितच घ्यावा. शेवटचा टप्पा आहे आणि साधारण 1 तासाभरामध्ये आमची परिक्रमा पूर्ण होईल असं दिसतंय. त्यामुळे यावर्षी तसं लवकरच परिक्रमा पूर्ण होती आहे. छान वाटला, अनुभव खूप सुंदर आहे. आणि आता पुढे नदीपात्रात उतरल्यानंतर निश्चितच तुम्हाला दाखवेल. परिक्रमेचा शेवटचा टप्पा आहे. नर्मदेच्या नदीपात्रात आता उतरलो आहे. हे सगळे गोटे दिसू शकतात आणि इथे प्रचंड गरमी असते ह्या एवढ्या शेवटच्या पट्ट्यामध्ये. कारण हे गोटे प्रचंड तापलेले असतात आणि प्रचंड हीट फेकत असतात. पण त्यातल्या त्यात यावर्षी जरा लवकर आल्या कारणाने एवढी जास्त उष्णता जाणवत नाही. शेवटचा 1 किलोमीटर राहिलेलं आहे अंतर आणि ऑलमोस्ट आता परिक्रमा पूर्ण होईल. शेवट जे आहे तिथे गेल्यानंतर मी तुम्हाला निश्चितच दाखवेल. खरं पाहता सुरुवात ही तिथून केली जाते आणि मग तिथून पूर्ण परिक्रमा करून शेवट तिथे केला जातो, अशी परंपरा आहे. वासुदेव कुटीर म्हणून एक तिथे मंदिर आहे, तिथून सुरुवात केली जाते. आता नर्मदेच्या प्रवाहासोबत चाललो आहे. खूप सुंदर अनुभूती आहे ही सर्व आणि छान वाटते.
रना रना तर मंडळी, परिक्रमा ही अखेर पूर्ण झालेली आहे. माझ्या मागच्या बाजूला तुम्ही जे भव्य गेट बघतात, हे गेट, हा जो डोम आहे, हा परिक्रमावासियांसाठी बसण्यासाठी बनवला आहे. त्याच्या पलीकडे छोटासा पूल आहे. तो पूल क्रॉस केल्यानंतर ही परिक्रमा पूर्ण होणार आहे, म्हणजे ऑलमोस्ट पूर्ण झालेलीच आहे. आणि निश्चितच हा अनुभव अद्भुत होता. ही जी सगळी व्यवस्था तुम्ही बघू शकता गुजरात गव्हर्नमेंटकडनं केलेली, दरवर्षी याच्यामध्ये काही ना काहीतरी सुधारणा असते आणि खरंच कौतुकास्पद आहे. इथे पलीकडे जाऊन आपली नर्मदा ही परिक्रमा ही संपणार आहे. परिक्रमा अखेर पूर्ण होत आलेली आहे आणि पुन्हा एकदा या तटावर त्या तटावर चाललो आहे. परंतु इथे काय बोटीची आवश्यकता नाही आहे. हे पाणी उथळ असल्याकारणाने इथे एक बंधारा घातलेला आहे, त्यामुळे काही अडचण नाही आहे. आणि हे तट पूर्ण केल्यानंतर वासुदेव कुटीर इथे गेल्यानंतर आपली परिक्रमा पूर्ण होईल. हे जे बंधारा जो आहे त्याच्या दोन्ही बाजूला त्यांनी व्यवस्थित अशी व्यवस्था केलेली आहे. पण यावर्षी अगदी नर्मदा नदीमध्ये कोणी उतरू नये यासाठी काटेकोरपणे बंदोबस्त केल्याचं दिसून येते. वासुदेव कुटीरच्या इथे आल्यानंतर खऱ्या अर्थाने परिक्रमा पूर्ण झालेली आहे आणि इथूनच खऱ्या अर्थाने सुरू होते. त्यामुळे हा परिक्रमेचा एकूणच अनुभव तुम्हाला या ब्लॉगच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केला. ब्लॉग जर आवडला असेल तर निश्चितच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुर्तास थांबतो. धन्यवाद.